बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशकांप्रकरणी फडणवीस सरकारचं मोठं पाऊल. शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावरती तक्रार निवारण समित्या स्थापन. तक्रार मिळताच 7 दिवसात पाहणी करण्याचे कृषी विभागाचे आदेश. यवतमाळमध्ये बोगस बियाणे आणि खतांवरून वाद. कृषी गुणनियंत्रण विभागानं बोगस बियाणे आणि खतांच्या कंपन्यांशी हातमिळवणी केल्याचा मनसेचा आरोप. शेतकऱ्यांना तात्काळ दर्जेदार बियाणं द्या, अन्यथा रोषाला सामोरं जा, मनसेचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 46 कृषी केंद्रावरती जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची कारवाई. कारवाईच्या तपासणीत 22 कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी बंद. 24 केंद्रांचे परवाने रद्द. खत विक्रीत गैरप्रकार आणि खत साठ्यामध्ये तफावत आढळल्यानं कारवाई. सोलापूर महापालिकेची मान्सून पूर्व नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात. नालेसफाईच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा भाजप नगरसेवक अनंत जाधवांचा आरोप. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश. दिशा समितीच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव संतापले. 2.25 तास उलटून देखील मीटिंगची लिंक न मिळाल्यानं भास्कर जाधवांना संताप अनावर. बैठकीबद्दल माहिती देण्याचा शिष्टाचारही राहिला नाहीये का? खासदार सुनील तटकरेंसमोर जाधवांचा सवाल. धाराशिवमध्ये ओमराजेंच्या वाढदिवसानिमित्त शहरात झळकले शुभेच्छांचे बॅनर. बॅनरवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा फोटो असल्यानं चर्चांना उधाण. मात्र कैलास पाटलांनी निंबाळकरांना सोशल मीडियावरती शुभेच्छा देणं टाळलंय. बारामतीच्या सुपे गावातील विद्याप्रतिष्ठानच्या शाळेला शरद पवार आणि प्रतिभा पवारांची भेट. विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि नेतृत्वाचं पवारांकडून कौतुक. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना इन्सी यांचं व्हॉट्सअप खातं हॅक. त्यांच्या व्हॉट्सअपवरून आर्थिक मदतीची मागणी. जवळच्या काही व्यक्तींनी पाठवले 3,92,000. शायना इन्सी यांनी दिली पोलिसात तक्रार. गोंदिया जिल्हा परिषदेच्या गटनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक. गोंदिया जिल्हा परिषदेसाठी उषा शहारे यांची गटनेतेपदी निवड. काँग्रेसचे गटनेते संदीप भाटिया भाजपसोबत गेल्यामुळे उषा शहारे यांची निवड. इथेनॉल मिश्रित इंधनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मीरा रोडमधल्या जुन्या पेट्रोल पंपावरती आंदोलन. वाहनांवर होणाऱ्या परिणामाची निष्पक्ष चौकशी करण्यासह शासनानं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. उपोषणामुळे त्यांचं वजन 8.9 किलोनं कमी. देशभरातून वांगचुक यांना पाठिंबा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं निदर्शन. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांकडून मागण्या. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेस खासदार पवन खेडांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट. वांगचुक यांच्या उपोषणाच्या 20व्या दिवशी काँग्रेस नेते आंदोलनस्थळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची त्यांनी भेट घेतली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला बीडमधून पाठिंबा. अंबेजोगाईत नागरिकांनी केलं 1 दिवसीय उपोषण. तर परळीमध्ये देखील नागरिकांकडून सरकार विरोधात निदर्शनं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. 3 इडियट्समधील रॅन्चो सोनम वांगचुकवरून प्रेरित नव्हता. अभिनेते आमिर खानची माहिती. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत आमिर खानला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर. आमिर खान भेटीसाठी न आल्यामुळे अभिजित दिपकेंनी टीका केली होती. महेश ट्युटोरियलच्या 33 शाखा अचानक बंद. 10वी आणि 12वीचे हजारो विद्यार्थी अडचणीत सापडलेत. 1 लाख फी भरून देखील क्लासेस बंद झाल्यामुळे पालकांची शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे तक्रार. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं अखेर विभाजन. पेठ आणि त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बाजार समित्या. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन. तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्यांची स्थापना. राज्यात ओलासह ॲप आधारित कंपन्यांसाठी नवे नियम. चालकांना 80% भाडे, त्याचबरोबर मराठी भाषा अनिवार्य. महाराष्ट्रात नवे ॲग्रिगेटर धोरण लागू. निश्चित कालावधीमध्ये तक्रारीचं निवारण करण्याची अट.
ऑनलाईन नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत रत्नागिरीतल्या दापोलीतील 22 वर्षीय विद्यार्थिनीची तब्बल 10,30,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथं गजानन महाराज पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्यांवरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरीला गेलेले जवळपास 6 लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत. 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. अकोला पोलिसांनी केला देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. रात्री उशिरा पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत 2 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलं. बनावट ग्राहक पाठवत पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन. अटक करण्यात आलेल्या आरोपींना दिल्लीतून ड्रग्ज आणल्याची माहिती दिली आहे. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून ड्रग्ज बंगळुरूमध्ये नेण्यासाठी निघालेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील झाड कोसळण्याचं सत्र सुरूच. पवई IIT मार्केट परिसरामध्ये एक मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालं. गोंदियाच्या गेवडी गावातील राईस इंडस्ट्रीजच्या गोडाऊनला भीषण आग. धानाच्या 42 लॉटसह 7 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती. धाराशिवच्या भूम तालुक्यातील दुधना नदीपात्रामध्ये संशयास्पद पावडरनं खळबळ. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पावडर नदीपात्रात टाकल्याचा संशय. पावडर पाण्यात मिसळल्यामुळे नदीपात्रातील पाणी काळसर. तातडीनं चौकशी करून कारवाईची मागणी. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या नागडे परिसरामध्ये दहशत पसरवलेला बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागानं आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये काल मध्यरात्री बिबट्या अखेर जेरबंद केलाय. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. लोणावळ्याच्या चिक्कीला GI टॅग. 100 वर्षांच्या गोड परंपरेला जागतिक संरक्षण. या निर्णयामुळे स्थानिक चिक्की उद्योगाला नवी ताकद मिळणार. देशविदेशात लोणावळा चिक्कीची ओळख आणखी भक्कम होणार. पंढरपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी तब्बल 12 लाख बुंदी लाडू प्रसाद. लाडू प्रसादाची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता. लाडू बनवण्याचं साहित्य आणि लाडूची FDA कडून तपासणी पूर्ण. इराणनं अमेरिकेसोबत चर्चा केल्याचा दावा. इराण अमेरिकेसोबत करार करणार असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. इराणनं कराराचे नियम तोडल्यामुळे हल्ला केल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. व्हाईट हाऊसच्या प्रवक्ते कॅरोलिन लेविट यांनी दावा केलाय. हॉर्मुझच्या मुद्द्यावरून इराणनं अमेरिकेवरती गंभीर आरोप केलेत. अमेरिकेला हॉर्मुझच्या सार्वभौमत्वाची भीती वाटत असल्याचा इराणचा गंभीर आरोप. त्याबरोबरच अमेरिका हॉर्मुझची सुरक्षा अस्थिर करत असल्याचा इराणचा आरोप आहे. अमेरिकेनं हल्ले थांबवावेत, इराणचं आवाहन. इराणवर अमेरिकेनं मोठा विजय मिळवलाय असं ट्रम्प यांनी म्हटलं. इराणवरील विजयाचे परिणाम लवकरच जगाला दिसतील असंही ते म्हणाले.